आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र। नांदगाव गेट परिसरात राहत असलेल्या स्वप्नील घोगरे यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री चोरी केली। या चोरीच्या दरम्यान घरामधून 1,20,000चा ऐवज त्यांनी लंपास केला। 28 जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान या चोरट्यांनी घरात कोणी नसल्याचे पाहून या घरात प्रवेश मिळविला व घरातून 1,20,000चा ऐवज लंपास केला। मात्र या घटनेनंतर स्वप्नील घोगरे यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ नांदगाव पेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली। मी स्वप्नील चिंटूसिंग घागरे रात्री 12च्या दरम्यान परतवाडा इथे गेले असता तिकडून परत आल्यावर माझ्या घरी पाहिले तर सामान अस्ताव्यस्त आढळले। तर माझ्या घरी 12 ग्रॅमची सोन्याची पोत आणि 2 ते 3 हजार रुपये कॅश असे करून माझ्याचे जवळपास 1.25 लाख रुपयाचे नुकसान झालेले असून ही घटना रात्री 12 ते 3:30 वाजताच्या दरम्यान झालेली आहे। घटनास्थळावर पोलीस व्हेरिफिकेशन पोलीस स्थळ दाखल झाल्यावर त्यांनी पंचनामा करून सदर केसचा तपास सुरू करण्यात आलेला आहे।